नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन समिती सभापती पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यावरून शिवसेना आणि लोकशाही आघाडीमध्ये ठाणे महानगरपालिकेसमोर जोरदार हाणामारी. शिवसेना राष्ट्रवादीत काल पेटलेल्या संघर्षाचा मनसेकडून निषेध आणि सीसीटीव्ही फुटेजवरून सोनसाखळी चोरांची भयानकता आली समोर. महिला वर्गात दहशतीचं वातावरण. ठाणे परिवहन समिती सभापती पदाकरता शिवसेनेचा बंडखोर सदस्य राष्ट्रवादीच्या तंबूत गेला. त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यावरून शिवसेना आणि लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. केवळ 2 महिन्यांच्या सभापती पदावरून ठाणेकरांना वेठीस धरणाऱ्या या तमाशावर ठाणेकरांनी मात्र आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक 23 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याकरता उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. परिवहन समितीमधील शिवसेनेचे सदस्य शैलेश भगत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना लोकशाही आघाडी परिवहन समितीची उमेदवारी देखील बहाल केली होती. भगत हे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक, नारायण पवार यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिका सचिवांकडे जात होते. यावेळी ज्येष्ठ सभागृह नेते नरेश म्हस्के, गटनेते संतोष वडवले, बाळा राऊत, माजी नगरसेवक रमाकांत मडवी आणि शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनी भगत यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखलं. त्यांना ताब्यात घेऊन महापालिकेच्या भवनाबाहेर आले असताना काँग्रेसचे मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना विरोध केला. भगत यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी शिवसैनिक आणि लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा धक्काबुक्की झाली. दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले. कधी लोकशाही आघाडीचे कार्यकर्ते भगत यांना ताब्यात घेत होते तर कधी शिवसैनिक त्यांचा ताबा घेत होते. हे सर्व कार्यकर्ते महापालिका भवनासमोरील रस्त्यावर धिंगाणा घालत होते. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात येत होती. भगत यांना शिवसेनेच्या ताब्यातून सोडवण्याची महत्वाची भूमिका काँग्रेसचे मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांनी घेतली होती. त्यांनी भगत यांना शिवसेनेच्या ताब्यातून पुन्हा लोकशाहीकडे खेचून आणत होते. त्यांना राष्ट्रवादीचे प्रदीप साटम, गोट्या सावंत, दीपक कोरडे यांनी साथ दिली. रस्त्यावरील वातावरण तंग झालं होतं. या प्रकरणाची माहिती नौपाडा पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.डी. मोरे यांच्या पथकांना धाव घेऊन या जमावामधून भगत यांना ताब्यात घेऊन थेट नौपाडा पोलीस ठाणं गाठलं. त्याचबरोबर शिवसेना आणि लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील नौपाडा पोलीस ठाणं गाठलं. या ठिकाणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांना लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तर सेनेचे संजय मोरे यांचा रक्तदाब प्रचंड वाढल्यानं शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे वातावरण अधिक तंग झालं. लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये भगत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी देखील शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या तर लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. भगत यांना रोखणाऱ्या शहर प्रमुख गोट्या पवार यांना पोलिसांनी मारहाण केली. परिवहन समिती सभापती पदाकरता शिवसेना भाजपा युतीतर्फे पप्पू कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर लोकशाही आघाडीतर्फे शैलेश भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परिवहन समितीमध्ये शिवसेना 3, भाजप आणि बसपाकडे प्रत्येकी 1 आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 1 असं संख्याबळ आहे. शिवसेना भाजपा बसपा युतीकडे 4 तर काँग्रेस राष्ट्रवादीकडे शैलेश भगत यांच्यासह 3 असं संख्याबळ आहे. भाजपाचे अजय जोशी यांच्या एकमतावर सभापती कोणत्या पक्षाचा होणार याचं भवितव्य अवलंबून आहे. सध्या तरी ते आउट ऑफ रेंज आहेत. त्यामुळे युतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे गणेश साळवी यांना सेनेत जाण्यापासून आम्ही कधीही रोखलेलं नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो. लोकशाही मार्गानं भगत हे राष्ट्रवादीकडे आले. त्यामुळे सेनेनं जास्त थैथयाट करण्याची गरजच नाही. तरी त्यांच्याकडून लोकशाहीची अपेक्षा कशी करणार असं विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे आणि रवींद्र फाटक यांनी सांगितलं. तर भर रस्त्यावर झालेला राडा हा लोकशाहीला काळिमा फासणार आहे. त्याचा सर्व स्तरातून निषेध झालाच पाहिजे अशी मागणी ठाणेकरांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये काल परिवहन सभापती पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आमने सामने आले होते. ठाणे पालिकेमध्ये कधी घडलं नाही असा संपूर्ण ठाणेकरांना लाजवणारा प्रकार होता. कोणत्या तरी खात्यावर जाऊन त्याचा कारभार सांभाळून पैसे खाण्याची ही चढाओढच होती. ठाण्यातील परिवहन सेवेचे 3-13 वाजलेत ती डबघाईला आली आहे. याकडे मात्र कोणत्याही राजकीय नेत्याचं लक्ष नाही.
त्याबद्दल कुणी आवाज देखील उचलत नाही. मात्र सभापती पदासाठी मारामारी करण्यासाठी हे राजकीय नेते रस्त्यावर उतरले. या राड्याचा निषेध करण्यासाठीच आज ठाणे पालिकेची महासभा असताना ठाणे मनसेनं पालिकेच्या बाहेर आंदोलन केलं. त्यांनी पालिकेला वेढा घातला होता. पालिकेच्या चारही बाजूनं मनसे सैनिक हातात फलक घेऊन त्यावर निषेधाचे संदेश लिहून उभे होते. हे फलक हाती घेऊन त्यांनी एक मूकमोर्चा देखील काढला. त्याचबरोबर विक्रांतला पालिकेनं 5 कोटींची मदत करावी असा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी आणलाय. आधी ठाण्यातील कामं पूर्ण करा, लोकांच्या मूलभूत गरजा पहिल्यांदा पूर्ण करा, त्यांच्यावर हे पैसे खर्च करा. विक्रांत हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा आहे आणि हे पैसे लोकांचे आहेत आणि ते असे उधळू नका. एकीकडे ठाण्यातील पालिकेचे कळवा शिवाजी रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. आधी ती सुधारा. जो भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी सुरू आहे तो थांबवा. या मागण्यांसाठी आंदोलन आहे. लोकांना ते कळलंच पाहिजे. राजकीय नेते किती स्वार्थी आहेत यासाठी हे आंदोलन आम्ही करत आहोत. आज आम्ही शांतपणे आंदोलन करत आहोत. जर परिस्थिती बदलली नाही तर मग संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून मनसैनिकांचा मोर्चा पालिकेवर काढू. मग पालिकेची एकही काच शिल्लक राहणार नाही आणि या प्रकाराला संपूर्णपणे पालिकाच जबाबदार असेल असा इशारा देखील मनसेनं दिलाय. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील दुचाकी वाहनं उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसतानाच आता या परिसरात अवजड बाईक उभ्या करू देणार नाही असा तुघलक फतवा रेल्वेच्या पार्किंग कंत्राटदारानं काढलाय. प्रवासी या सेवेसाठी पैसे मोजत असूनही कंत्राटदारानं असा फतवा काढल्याबद्दल प्रवासी संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ठाणे स्टेशनमध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना पार्किंगची सोय आहे. परंतु गाड्यांची संख्या वाढल्यानं ही जागा, विशेषतः पश्चिमेकडील जागा अपुरी ठरतीये. रेल्वेनं खाजगी कंत्राटदाराला हे कंत्राट दिलंय. मात्र त्यावर रेल्वे अधिकाऱ्यांचे अजिबात नियंत्रण राहिलेलं नाही. सध्या इथे 12 तास बाईक पार्क करण्यासाठी 20 रुपये मोजावे लागतात. मात्र रात्री 12 वाजल्यानंतर नाईट चार्ज म्हणून आणखी 10 रुपये भरावे लागतात. मग गाडी पार्क करून 3 तास का झाले असेनात. साहजिकच खाजगी कंत्राटदार नफा कमवण्यासाठी कंत्राट घेणार हे उघड असलं तरी हे कंत्राटदार असे फतवे काढत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होऊ लागलाय. पल्सर, स्टनर, बुलेट, ॲव्हेंजर आणि करिझमा यासारख्या अवजड बाईक पार्क करून घेतल्या जाणार नाहीत असे फलक कंत्राटदारानं स्टेशन परिसरात लावले आहेत. पार्किंगसाठी पैसे आकारले जात असताना अशी बाईकची सक्ती कशी लागू करता येईल असा सवाल प्रवाशांनी केलाय. सध्याच्या तरुणांमध्ये अशाच बाईक्स लोकप्रिय आहेत. पण पार्किंग कंत्राटदार जर त्या पार्क करू देणार नसेल तर या गाड्या उभ्या कुठे करायचा असा सवाल उपस्थित केला जातोय. ठाणे शहरात महिलांना दागिने घालून चालणं मुश्किल झालंय. दर दिवशी एक तरी सोनसाखळी चोरीची घटना समोर येतेय. त्यामुळे ठाण्यातील महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अशीच घटना ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घडली आहे. भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातून 3 लाखाचं मंगळसूत्र सोनसाखळी चोरांनी चोरून नेलंय. या घटनेमध्ये सोनसाखळी चोरांनी या महिलेचं मंगळसूत्र चोरताना तिला खेचत नेऊन तिला पाडलं. त्याच परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीनं हे दृश्य टिपलं आणि या सोनसाखळी चोरांची भयानकता समोर आली आहे. हे दृश्य पाहून हे सोनसाखळी चोर किती भयानक पद्धतीनं महिलांच्या जीवाची काहीही पर्वा न करता चोरी करतात ते दिसून येतंय. ठाणे पोलिसांनी या गुन्ह्याकडे गंभीरतेनं बघावं, त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ठाण्यातील महिला वर्गाकडून केली जातेय. मुंबई आणि ठाण्यात आता काहीच अंतर राहिलेलं नाही. मुंबईप्रमाणे ठाणे देखील झपाट्यानं वाढतंय. सध्या ठाणे शहरात तू दागिने घालू नकोस, घालशील तर ते खोटे घाल असं महिला एकमेकांशी पुटपुटताना दिसतायत. यामागचं कारण म्हणजे ठाण्यात वाढणारे सोनसाखळी चोरीचे प्रमाण. ठाण्यामध्ये अनेक मॉल्स, हॉटेल्स, लग्नाचे मोठे हॉल्स, अनेक शोरूम्स आहेत. याकडे येणाऱ्या महिलांच्या दागिन्यावर या चोरट्यांची नजर असते. मग अशी एखादी कोणती महिला एकटी सापडली की ते सोनसाखळी चोर आपला हात साफ करतात. गेल्या वर्षी सोनसाखळी चोरीचे गुन्हे 574 एवढे होते. त्यामध्ये 264 गुन्हे उघड झालेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये 3,38 कोटींचा माल चोरट्यांनी लंपास केला होता आणि त्यामध्ये 1,14 कोटींचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय. तर यावर्षी या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 725 सोनसाखळी चोरीचे गुन्हे यावर्षी दाखल झालेत. यामध्ये आतापर्यंत 342 गुन्हे उघडकीस आलेत. सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी 5,38 कोटींची सोनसाखळी चोरांनी लूट केली आहे. ठाणे महिलांकडून एवढी मोठी रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. तर यामध्ये फक्त 21% म्हणजेच 1,10 कोटींचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय. ही आकडेवारी फक्त नोव्हेंबर पर्यंतची आहे.
यात अजूनही वाढ होऊ शकते। या आकडेवारीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती प्रचंड प्रमाणात सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढलेत। अशीच घटना ठाण्यातील वर्तकनगर परिसरात भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातून 3 लाखाचा मंगळसूत्र सोनसाखळी चोरांनी चोरलंय। या घटनेमध्ये सोनसाखळी चोरांनी या महिलेला मंगळसूत्र चोरताना तिला खेचडत नेलं आणि रस्त्यावर पाडलं। त्याच परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीनं हे दृश्य टिपलं आणि हे दृश्य पाहून हे सोनसाखळी चोर किती भयानक पद्धतीनं महिलांच्या जीवाची पर्वा न करता चोरी करताना दिसतायत। महिलांना आता मंगळसूत्र घालण्याची ही चोरी झाली आहे। महिला वर्गात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। यावरून पोलीस तुम्ही दागिने घालून बाहेर पडू नका असा उपदेश देतात। हे देखील चुकीचंच आहे। आम्ही दागिने घालण्यासाठीच घेतलेत, ते आम्ही का घालू नयेत? त्यापेक्षा पोलिसांनी या गुन्ह्यांकडे गंभीरतेनं पाहावं, यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ठाण्यातील महिला वर्गानं केली आहे। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा परिवहन समिती सभापती पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यावरून शिवसेना आणि लोकशाही आघाडीमध्ये ठाणे महानगरपालिकेसमोर जोरदार हाणामारी। शिवसेना राष्ट्रवादीत काल पेटलेल्या संघर्षाचा मनसेकडून निषेध आणि सीसीटीव्ही फुटेजवरून सोनसाखळी चोरांची भयानकता आली समोर। महिला वर्गात दहशतीचं वातावरण। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलघाट रोड ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत। तोपर्यंत नमस्कार।